हाय हॅलो फ्रेंड्स. ही माझी नात आहे आर्यणी. हे बघा तिने इतकी सुंदर एक प्लास्टिकची बॅग आणली आहे. त्याच्यात तिने तो प्लास्टिकचा असा पेपर टाकला आहे खाली आणि ही ट्रान्सपरंट आहे बॅग. त्याला दोन्ही बाजूनी खूप छान चेन आहे आणि आता आर्यणी त्यात छान अरेंज करणार आहे तिच्या सगळ्या गोष्टी. आणि त्याची चेन लावली ना की त्याला बाहेरून सुद्धा त्याच्यात छान दिसणार आहे. आत काय ठेवलं आहे सगळं ते. आता बघा तिने काय आणलं आहे. एक खूप सुंदर जीन पॅन्ट आणि टॉप घेतले आहेत तिने. हे बघा ती आत ठेवते आहे. नंतर हे जीनवरचे टॉप आहेत. हे बघा ठेवले तिने छान. हा गुलाबी स्कर्ट आहे ते बघा ठेवला तिने. आणि एक गुलाबी स्कर्ट ब्लाऊज आणि जॅकेट असं छान आणलं आहे. ही सगळी खरेदी दिवाळीची आहे बरं का आर्यणीची. आणि हे बघा तिने इतके सुंदर बूट घेतले. हे ती दिवाळीतच घालणार आहे. आता ती म्हणते की हे सगळं माझं मी आता अरेंज करायला शिकले. मग आईची मदत घेणार नाही आहे. कारण दिवाळीमध्ये आईलासुद्धा फराळाचं करायचं असतं, स्वतःचं आवरायचं असतं. आता मी माझं मी अरेंज केलं ना की प्रत्येक वेळेला मी पटकन तयार होणार. आता नरक चतुर्दशी आहे, लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे. शिवाय गिफ्ट पण खूप मिळतील आता मला. त्या पण मी सगळी ती यातच अरेंज करणार आहे आता. असं ती म्हणते आहे की मी आता यातच अरेंज करणार मला मिळालेलं सगळं. हे बघा तिने किती सुंदर एक बॉक्स केला आहे आणि त्यामध्ये तिने तिच्या हेअर ॲक्सेसरीज म्हणजे रबर बँड आणि ब्रेसलेट आहेत किती सुंदर. तिची आजची खरेदी फिजेट आहे आणलेलं. तिला खूप आवडतं ते खेळायला. आणि बघा तिने ते मस्त अरेंज केलं आहे. प्रत्येक ड्रेसवर त्याच्यात मॅचिंग हेअर बँड्स आहेत बरं का. आणि हिला खूप आवड आहे ॲक्सेस छान छान राहण्याची. आणि आता तिने कानातले पण खूप सुंदर मिळाले. 100 रुपयाला 3 कानातले आणले बरं का आर्यणीला. आणि चॉईस इतकं छान आहे आर्यणीचं. हे बघा किती मस्त आहे. खूपच छान छान आहे. वाव मला पण खूप आवडले. खूपच छान आहे. ओके तर आर्यणीने आता हे सगळं बॅगमध्ये मस्त अरेंज केलं आहे. तर तुम्ही पण असं करा आणि आईला पण मदत होईल. आणि ह्या गोष्टी खूप छान मिळतात बाजारामध्ये. तुम्हाला तुमचं सगळं अरेंज करायचं असेल तर. एकतर वेळ वाचतो, सगळ्या गोष्टी पटापट सापडतात. ओके हाय बाय. वाव फारच छान आहे. असं अरेंज केलेलं सगळं बाहेरून दिसतंय की नाही. म्हणजे एखादा तुम्हाला स्कर्ट टॉपच हवा आहे तर तेवढाच पटकन तुम्हाला काढून घेता येईल. नाही तर आपल्याला कपाटाचं दार उघडून सगळं उचकत बसावं लागतं ना. तसं आता होणार नाही आहे बरं का. किती छान आहे आर्यणीची आयडिया बघा. मला तर फार आवडली.